फेकून दिलं आणि खऱ्या अर्थाने याचा बोध तरी विरोधी पक्षांनी घेतला पाहिजे। देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आमच्या महायुतीच्या नव्या सरकारची दमदार सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या बजेटमध्ये त्याचं प्रतिबिंबही आपल्याला उमटलेलं दिसेल। आता दुप्पट वेगाने आणि चौपट क्षमतेने या महायुती सरकारला पुढचं कामकाज करायचं आहे, कारण शेवटी जे लँडस्लाइड मॅन्डेट मिळालेलं आहे त्यामुळे आमची जबाबदारी वाढलेली आहे। आणखी जोमात काम करणं आहे आणि आणखी वेगवान निर्णय घेणं आहे। वास्तविक गेलं वर्ष आपल्या सर्वांसाठीच धकाधकीचं गेलं। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका त्यामध्ये आल्या। महायुतीच्या 2.5 वर्षाच्या काळात ऐतिहासिक अशी विकास कामं केली आणि कल्याणकारी योजनाही आपण केल्या। त्या विकास कामांची जंत्री मी काही तर वाचत नाही, कारण त्याला फार वेळ लागेल, कारण आम्ही निर्णय एवढे घेतलेत की लोकाभिमुख निर्णय, रखडलेले प्रकल्प, त्याला दिलेली चालना, त्याचबरोबर कल्याणकारी योजना, या सर्व विकास कामांच्या जोरावर लोकांनी, जनतेने आम्हाला भरघोस मताने लँडस्लाइड विक्ट्री दिली। 232 सदस्य महायुतीचे निवडून आले। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढी विक्ट्री म्हणजे एवढा यश, एवढं जोरदार विजय या महाराष्ट्राला पहिल्यांदा मिळालेला आहे। महायुतीच्या सरकारच्या परफॉर्मन्सवर लोकांनी शिक्कामोर्तब केलंय। आम्ही केलं काम निर्विवाद, म्हणूनच जनतेने दिला आम्हाला आशीर्वाद। खऱ्या अर्थाने असं म्हटलं तर वावगं टाकणार भाई, बरोबर आहे ना? हाय ते खरं आहे ना, मान्य केलं पाहिजे ना। आठवले, कधी कधी आठवायला लागतं, ते मित्र पक्षात आहेत ना, काही गोष्टी तुम्हाला विस्मरणात जातात आणि आम्हाला आठवतात। आणि म्हणून अंबादास आपले खऱ्या अर्थाने तुम्ही वैयक्तिक घेऊ नका, पण तुम्हाला लोकांनी नापास केलं आणि म्हणून महायुतीला पास केलं कामाच्या जोरावर। आणि विरोधी पक्ष नेता नेतृत्वाखाली झाले ना, विरोधी पक्ष नेता मिळण्या इतक्या सुद्धा जागा या ठिकाणी मिळाल्यात। काही लोक म्हणत होते आम्ही याव करू त्याव करू, आम्ही निवडणूक आयोगाने आम्हाला फसवलं, सुप्रीम कोर्टाने आम्हाला विरोधात निकाल दिला, त्याचबरोबर ईव्हीएम वर आरोप केले, ईव्हीएम घोटाळा झाला। परंतु या ठिकाणी वस्तुस्थिती मान्य करणं खऱ्या अर्थाने आवश्यक असतं आणि त्यासाठी जे जनतेच्या न्यायालयात आम्ही जाऊ, तिकडे आम्हाला न्याय मिळेल। जनतेच्या न्यायालयात देखील जनतेने तोंड कशी पाडलं ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून निवडणुका जिंकल्या, सत्ता आली म्हणजे आमचं काम झालं असं मानणाऱ्यांपैकी आम्ही बिलकुल नाही आहे। आणि म्हणून उलट जनतेने आम्हाला जे ऐतिहासिक मॅन्डेट दिलं अध्यक्ष सभापती महोदय, त्यामुळे आमची जबाबदारी आणखी वाढलेली आहे। नव्या सरकारने पहिल्या दिवसापासून काम सुरू केलं। 100 दिवसाचं आढावा सुरू झाला। 100 दिवसामध्ये काय केलं पाहिजे याचा एक अजेंडा फिक्स झाला आणि रोज त्याचा आढावा आपण घेतोय। आणि खऱ्या अर्थाने त्यांना या 100 दिवसात देखील ज्या विविध कार्यालय असतील, विविध विभाग असतील, ते देखील जोमाने कामाला लागलेले आहेत। जी कामं तात्काळ आपण करू शकतो ती 100 दिवसामध्ये लोकांना मिळू लागली आहेत आणि त्याचा देखील समाधान आम्हाला आहे। कारण शासन आपल्या दारी आम्ही प्रयोग केला की पूर्वी काय योजना नव्हत्या, लाभ नव्हते, लाभार्थी नव्हते, सगळं होतं, परंतु लाभ घेणारा माणूस चक्रा मारणं, खेटे मारणं यामुळे तो लाभ सोडून देत होता। म्हणून शासन आपल्या दारी, आम्ही परबसाहेब घेऊन गेलो लोकांच्या दारी। बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो, आणि म्हणून शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो। 5 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला, 5 कोटी लोकांना। आणि म्हणून ही दिशा जी आहे पुढच्या 5 वर्षाच्या विकासाची दिशा आहे। आणि म्हणून विरोधी पक्षाला सभागृहाबाहेरचं काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे। रोज सकाळी आपण पाहतो, मला वाटलं 2.5 वर्ष आपण केलं, 2.5 वर्षानंतर तरी थांबेल, पण ते रोज चालू आहे। ठीक आहे, विरोधी पक्षाचा तो अधिकार आहे।
परंतु खरं म्हणजे विधानसभेचं अधिवेशन होतं जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी, आपल्या विधानसभेतल्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, राज्यातल्या काही धोरणात्मक प्रश्नांना न्याय देण्यासाठी हे सभागृह आहे. आणि वरच्या सभागृहामध्ये तर आपल्याला खूप वाव आहे, खूप संधी आहे बोलण्यासाठी आणि प्रश्नांची उकल करून घेण्यासाठी. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. परंतु दुर्दैवाने या ठिकाणी सरकार चर्चा करायला तयार आहे, सरकार सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे, परंतु त्यासाठी विरोधकांनी देखील त्या गांभीर्याने घेतलं पाहिजे. आणि या सभागृहामध्ये हे सभागृह वरिष्ठ सभागृह आहे, याचा डेकोरम आहे, याचं पावित्र्य आहे, याचं मांगल्य आहे आणि ते देखील टिकवण्याचं काम आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून सरकार पूर्णपणे तुमचे जे जे विषय असतील त्याला समर्थपणे उत्तर द्यायला तयार आहे. आणि त्यामुळे या पुढच्या अधिवेशनात देखील आपण आपले विधायक प्रश्न मांडा, जनतेचे प्रश्न मांडा, महाराष्ट्राचे प्रश्न मांडा, आपल्याला उत्तर मिळतील आणि लोकांना न्याय मिळेल. खरं म्हणजे आता विरोधी पक्ष खऱ्या अर्थाने दिशाहीन झालेला दिसतोय, गोंधळलेला आहे. त्यांना केवळ आणि केवळ राजकारणच करायचं आहे, राजकारणाच्या पलीकडे त्यांना काही समजत नाही, उमजत नाही. आणि म्हणून काल मराठी भाषेच्या मुद्द्यावरही राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं आणि मी पण आज सांगतो की महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी ही भाषा आलीच पाहिजे. ही मराठी ही आपली बोलीभाषा आहे, मराठी आपली मायबोली आहे, ती कुठेही त्यात कुठलीही तडजोड करता कामा नये, होणारही नाही. आणि म्हणून काल मग आपले त्यांनी कोणी म्हणाले भैयाजी जोशी ते म्हटले, नंतर त्यांनी स्टेटमेंटही दिले, त्याचा खुलासाही केला, त्यानंतर देखील राजकारण करायचं. याला म्हणजे जर राजकारणच करायचं तर मग त्याला काय पर्याय राहत नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी आता या ठिकाणी असं म्हणू शकतो, मराठी माणसं का गेली मुंबईच्या बाहेर, का मुंबईच्या बाहेर फेकले गेली, कुणामुळे गेली? फक्त निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवतो, मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल हे बोललं जातं, एकच घिसीपिटी कॅसेट चालू होते. परंतु या ठिकाणी मुंबईच्या बाहेर जे आता मुंबई गेलेत, मग ते SRA असेल, धोकादायक इमारती असतील, कोण डेव्हलपर आहेत, कुणाशी साठलोट आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही सांगतोय की मुंबईकर भाई गेलेला मुंबईतला माणूस पुन्हा महाराष्ट्रात आला पाहिजे. खालच्या सभागृहात मी बोललो, अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले, हे प्रकल्प रखडलेत, ते प्रकल्प रखडलेत. हे सर्व रखडलेले प्रकल्प सरकार म्हणून या विविध संस्था आहेत, SRA आहे, म्हाडा आहे, त्याचबरोबर MMRD आहे, सिडको आहे, MSRDC आहे, MIDC आहे, त्याचबरोबर अनेक ज्या संस्था आहेत त्यांनी मिळून एकत्रपणे टेकओव्हर करण्याचं ठरलेलं आहे. आपण एक सुरू केले 17,000 लोकांची चेंबूरला, कुठलं रमाबाई नगर, आणि त्यांना परब साहेब 25 वर्ष भाडं नव्हतं मिळालं. मी स्वतः गेलो तिथं, 65 कोटी रुपये भाडं त्यांना आपण वाटलं. आणि म्हणून मुंबईतला आमचा उद्देश असा आहे की रखडलेले जे SRAचे प्रकल्प, रखडलेल्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास हा शासनाच्या संस्थांच्या माध्यमातून, आणि जे डेव्हलपर चांगलं काम करणारे, ज्यांची कॅपॅसिटी आहे त्यांनी करावं, परंतु वेळेमध्ये हे सर्व झाले पाहिजे. आणि मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आला पाहिजे, हे आमचं धोरण आणि ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून गिरणी कामगार पण येतो मी त्याच्यावर. आणि त्यामुळे मराठी बरोबर कुठली तडजोड होणार नाही. माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, या मराठीला साता समुद्रापडे पार नेण्याचा निर्धार केला आणि गेली देखील साता समुद्रापार. आणि म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्याबद्दल मी या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. कारण गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न होता, आपल्या सगळ्यांचाच प्रश्न होता, हा मराठी अस्मितेचा आहे, मराठी आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. आणि म्हणून काही लोकांना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे निवडणुकीपुरतं मराठी आणि मराठी भाषा ही आपल्याला त्याचा उल्लेख करता कामा नये. मराठी भाषा ही आपली अस्मिता आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये मराठी आहे, आपल्या नसानसामध्ये मराठी आहे. मराठीचं प्रेम दाखवायचं आणि वेगळंच काहीतरी करायचं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ते स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे. महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या ST बसच्या चालक वाहकांना तिथल्या गुंडांकडून मारहाणीची घटना घडली, अतिशय दुर्दैवी प्रकार झाला.
आम्ही देखील याची गंभीर दखल घेतलेली आहे. निवडणुकीच्या वेळी याच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना काही जण महाराष्ट्रात घेऊन आले होते, हे आपल्याला माहीत आहे. त्याच्या पानवर जाहिराती दिल्या होत्या. त्यांचा कारभार किती ग्रेट आहे कर्नाटकचा हे सांगितलं गेलं. आता त्यांना फोन केला पाहिजे ज्यांनी त्यांना घेऊन आले, का आमच्या मराठी माणसांवर तिकडे अन्याय करताय, थांबवा अन्याय. हे देखील जबाबदारी या आपल्या लोकांची आहे, त्यांनी देखील ती पार पाडली पाहिजे. आणि म्हणून मराठी माणसाची होत असलेली गळचेपी थांबवायला सांगितली पाहिजे. सीमा भागातल्या बांधवांना आपण शासन म्हणून काय काय करतो, नेहमी आपण त्यांच्या मागे उभे राहिलेलो आहे. एक मताने आपण ठराव केलेला आहे. आणि त्याचबरोबर मी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी त्या सीमा भागातल्या हुतात्म्यांच्या वारसांना निवृत्ती वेतन आपण चालू केलं. सीमा भागातल्या संस्थांना अर्थसहाय्य चालू केलं. सीमा भागातल्या लोकांना जन आरोग्य योजना सुरू केल्या. शैक्षणिक सवलती आपण दिल्या. त्यांच्या शिक्षण संस्थांना आपण अनुदान देण्याचा निर्णय घेतला. घर मिळण्यासाठी पात्रता असेल अशा लोकांना देखील सवलती दिल्या. कायदेशीर मार्गाने आपण सीमा प्रश्न सोडवणार आहोत. सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्राची ठामपणे बाजू मांडण्यासाठी अनेक नामांकित वकील देखील आपण उभे केलेले आहेत. ती वकिलांची टीम आपली काम करते आहे. आणि बाळासाहेबांच्या दृष्टीने देखील सीमा वाद जो आहे अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणून त्यासाठी मी आणि देवेंद्रजी स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांची देखील भेट घेतली. आणि आता देखील त्याचा पाठपुरावा सुरू आहे. एकीकडे कोर्टामध्ये सुरू आहे, दुसरीकडे प्रशासकीय लेवलला शासकीय लेवलला देखील काम सुरू आहे. उद्या सभापती महोदय महिला दिन आहे. आपण वेगवेगळे कार्यक्रम ठेवलेले, त्याची चर्चा देखील आज होणार आहे. आणि म्हणून महिला सशक्तीकरणाचे एक प्रतीक म्हणजे आमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. निवडणुकीत लाडक्या बहिणींनी आम्हाला भक्कम पाठिंबा दिला. आमच्या या हिट नाही सुपरहिट झालेल्या योजनेची प्रचिती आणि प्रसार देशभर पसरला. अनेक लोकांनी त्याचं अनुकरण केलंय, ते पण मिळतील. आणि आम्ही जे बोललोय ते सगळं करणार आहोत. आणि म्हणून या सुपरहिट योजनेबद्दल विरोधकांनी विषारी प्रचार केला, कोर्टामध्ये गेले, योजनेत खोडा घातला, म्हणाले चुनावी जुमला आहे, पैसे काय मिळणार नाहीत. परंतु ज्यांनी योजनेत खोडा घातला त्या सावत्र भावांना निवडणुकीमध्ये आमच्या लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला. आणि म्हणून त्यांना नाही बोलत आपण, तू काय त्यांना सांगतोय, सावत्र भावांना. आणि म्हणून आणि त्यानंतरही सुधारणा होत नाही. आमच्यावर आरोप सुरूच आहेत. लाडक्या बहिणी अचानक सावत्र कशा झाल्या, त्यांनी 2100 रुपये कधी देणार, त्यांची नावं का वगळताय. एक लक्षात ठेवा सावत्र भावांनो, तुम्हाला नाही बोलत, आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचे सख्खे भाऊ म्हणून काम केलंय, निर्णय घेतलेला आहे. आणि योजनेचे कुठलेही निकष बदललेले नाहीत. पहिली गोष्ट ही वस्तुस्थिती लक्षात घ्या. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना कधी अपात्र करण्याचं पाप आमचं सरकार करणार नाही. आणि ही योजना कधी बंद होणार नाही एवढी आपण खात्री बाळगा. योग्य ती आर्थिक तजवीज करून ही योजना राबवली जात आहे. आता 1,500ची ओवाळणी 2100 रुपये कधी आणि कशी करण्याची याची आखणी जी आहे आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने करतोय. आमचं हे सरकार प्रिंटिंग मिस्टेकवालं नाही आहे, हेही लक्षात ठेवा. आम्ही जे बोललो ते बोललो. आता आर्थिक तजवीज जी आहे, तरतूद जी आहे, काटकसर करून जे काही करायचं आहे ते नक्की करू. आणि या ठिकाणी याची देखील एक तजवीज करायला लागेल. आणि शेवटी आपल्या सगळ्या योजना सुरू ठेवायच्या आहेत, विकास प्रकल्प सुरू ठेवायचे आहेत, कमिटेड जो खर्च आहे तो आपल्याला द्यायचा आहे. हे सगळं जे करत असताना जे आम्ही बोललेलो आहे ते देखील आमच्या योजनेमध्ये आहे आणि नक्की त्याचं देखील काम चालू आहे. आणि त्यामुळे फेक नरेटिव्ह पसरवून काही केलं तरी सुद्धा आता लोकांना, कारण लोकांना आम्ही डायरेक्ट खात्यामध्ये पैसे दिले, डीबीटी. सचिनजी, तुम्ही म्हणत होता मिळणार नाही, आम्ही पैसे धडाधड टाकले खात्यामध्ये. निवडणुकीमध्ये आचारसंहितेमध्ये पण तुम्ही त्याच्यामध्ये बाऊ कराल. ही योजना बंद केली, निवडणूक आयोगाने केली असती समजा 1 महिना, परंतु तुम्ही म्हणाले असते योजना बंद झाली म्हणून आम्हाला माहित होतं, म्हणून पुढच्या महिन्याचे पैसे पण आचारसंहितेचे आम्ही दिले. त्याला देखील मनाचा मोठेपणा लागतो भाई. काय त्याला द्यायचं दानच लागते.
देना बँक पाहिजे, लेना बँक नाही. असं काय करताय? आणि गेल्या काही दिवसापासून बिनबुडाच्या आरोपाला मला बोलू द्या, आरोपांचा देना बँक फुल फॉर्म मध्ये प्रॉफिट मध्ये आहे. देना बँक नाही, देना बँक जी आहे आता, देना बँकेचा तुम्ही जर टर्नओव्हर बघितला, कारण त्यांना द्यायची धानच आहे, खरोखरची देना बँक बोलतोय मी. त्यामुळे तेही आपण तपासून बघा. गेल्या काही दिवसापासून बिनबुडाच्या आरोपांचा सुळसुळाट झालाय आणि रोज बदनाम करायचं. काय सारे संबंध नाही, कुणाशी कसलाही संबंध नाही, लागेबांधे नाही, काही कनेक्शन नाही, तरी चाललंय आपलं रोज. काल परवा अमृत योजनेबद्दल बोलताना विरोधी पक्षनेत्यांनी माझं नाव घेतलं. अरे ती घटना होती 2018ची, तेव्हा मी नगरविकास मंत्री पण नव्हतो आणि काही नव्हतो. आणि का घेतलं, कशाला घेतलं मला माहीतच नाही, परंतु गौप्यस्फोट, शिंदे अडचणीत येणार, मी बघितलं ते. तुम्ही नाही विरोधी पक्षनेते. आणि त्यांच्यानंतर मी खाली गेलो. मी बोललो अरे बाबा माझा काय संबंध नाही, आणि काय तुम्ही माहिती घेतली का ती? त्याने एक चिठ्ठी दिली मी. मग ते गेले तिथे मीडियावर आणि माफी मागितली. एकनाथ शिंदे साहेब यांचं नाव मी घेतलंय, पण चुकून घेतलंय, मी ते मागे घेतो म्हणून. कशासाठी हे सगळं करताय? कशासाठी हे चाललंय? आणि फक्त सरकारवरला धारेवर धरायचं, सरकारला बदनाम करायचं आणि TRP आणि व्ह्यूजसाठी हे काम करायचं. हे असं चालतं का? हे असं होत नाही. त्यामुळे आपण काय करतो हे एकदा तपासा. आणि खरं म्हणजे यापुढे असं काम होता का ते ठीक आहे, जे जर चुकीचं असेल त्याला चुकीचं म्हणा, पण जे चांगलं सरकार करत असेल त्याला चांगलंही म्हणा शशिकांतजी. त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे, सरकार म्हणून आम्ही सर्व बाजूने, विरोधी पक्षाची जरी संख्या कमी असली तरी सुद्धा सूड भावनेने आम्ही कुठलंही काम करणार नाही. विरोधी पक्षाचा मान सन्मान जो आहे तो आम्ही ठेवणार. सरकार आणि विरोधी पक्ष हे दोन रथाची चाकं आहेत, त्यामुळे आम्ही कुठलेही तुम्हाला अंडर एस्टिमेट करत नाही, पण आम्हालाही तुम्ही हलक्यात घेऊ नका आणि अंडर एस्टिमेट करू नका, एवढं मी सांगतो. आणि म्हणून निदा फाजली यांचा एक शेर आहे, निदा फाजली यांचा एक शेर आहे, उसके दुश्मन है बहुत, लेकिन आदमी जरूर अच्छा होगा. आणि म्हणून उलट सुलट बातम्या पेरण्याचा सिलसिला अजूनही चालू आहे. रोज काय संबंध नाही, काय नाही, चाललंय आपलं. काय महायुतीत बेमनाव, याला स्थगिती, त्याला स्थगिती, कोल्ड वॉर, काय काय फेक नडू. मी गंभीर दिसलो की म्हणाले गंभीर आहे, नाराज आहे, हसलो की बाबा हसला. अरे आणि या काय बातम्या होऊ शकतात? अरे या काय बातम्या होऊ शकतात का? आणि म्हणून मी या ठिकाणी एकच सांगतो, मी कधी पातळी सोडून बोलत नाही. कमरेखालच्या वार म्हणजे बिलो द बेल्ट मी कधी टीका करत नाही, माझा तो स्वभाव नाही आहे. पण मी आपल्याला एवढंच सांगतो, एवढं लक्षात घ्या, अगर फितरत हमारी सहन करने की नहीं होती, तो हिम्मत तुम्हारी कुछ कहने की भी नहीं होती. अरे तुम्ही आरोप करत राहा, हा एकनाथ शिंदे आरोपाने नाही कामातून उत्तर देणार. 2.5 वर्ष आम्ही तेच केलं, म्हणून लोकांनी आम्हाला भरभरून दिलं. बोले अरे याच्या मागे तुम्ही लागलात, हा शेतकऱ्याचा पोरगा आहे, मुख्यमंत्री झालाय, अरे याच्या मागे का लागलेत? पण मी आरोपाला उत्तर आरोपाने नाही, कामाने दिलं. अरे मी डीप क्लीन ड्राईव्हला जायचो, कधी बघितलं होतं रस्ते धुताना? हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुंबईच्या रस्त्यावर फिरला, डीप क्लीन ड्राईव्ह केलं. ब्रिटिश काळात कधी रस्ते धुतले जात होते, मी स्वतः जायचो. सगळे तिथले लोक यायचे, सोसायटीतले लोक उतरायचे, NGO यायचे, लहान मुलं यायचे. त्यांनी पहिल्यांदाच बघितले नवल. आणि रस्ते साफ झाले तेव्हा पोल्युशन कमी झालं. नाले सफाई बघायला गेलो, का नाले सफाई बघायला जाऊ नये? नाले सफाई गेल्यानंतर लोकांना मी सांगितलं, अधिकाऱ्यांना सांगितलं, तुम्ही किती गाळ काढला त्याच्याशी मला देणं घेणं नाही,
पण इथं पाणी तुंबलं तर तुम्हाला नारळ देणार, पाणी नाही तुंबलं तुमचा सत्कार करणार, आणि त्याचा इम्पॅक्ट झाला. म्हणाले हे काय काम मुख्यमंत्र्याचं असतं काय? मग कोणाचं असतं? मुख्यमंत्र्याचं काम काय घरात बसायचं असतं का? फिरायचं असतं, काम करायचं असतं, लोकांमध्ये जायचं असतं. यासाठी मुख्यमंत्री ग्राउंडवर फिरणारा, फील्डवर काम करणारा मुख्यमंत्री म्हणून सहज भेटणारा, ऍक्सेसिबल, अप्रोचेबल, कॉमन मॅन. सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, कॉमन मॅन. आता देवेंद्रजी सीएम आहेत, मी आता म्हणतो डीसीएम आहे, आता मी डेडिकेटेड टू कॉमन मॅन. कॉमन मॅन, सर्वसामान्यांची नाळ तुटता कामा नये. बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी शिकवलंय. नाता भाऊ, सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आम्ही करतोय, आणि म्हणून आम्ही कामातून बोलतोय. आणि एवढंच मी सांगतो, मगाशी मी म्हटलं आपल्याला की देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.